हाय मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. पोरं शाळेला गेले की असं काम होते की कामही नाही, हाताला दमही नाही. इतका गर्दा बांधून ठेवलेला असतो, तेवढा गर्दा आवरायचा. रोजच्या रोज तीच कामं असतात. हा गर्दा आवरायचा असतो, घरातली सगळी साफसफाई करायची असते. माझी मम्मी प्लॅन्टचे रोपे खूप सुंदर पाण्यातच वाढवलेले. ते पाण्यात वाढवून नंतर मी जमिनीत लावतो. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. स्वयंपाक करून जशाल त्याचा डबे वगैरे करून पोरांना रेडी करून पाठवलेलं आहे. बाकी जशाच तशी कामं राहिलेली, भांडे खरकटे काढायचं राहिलेलंच आहे. बाकी सगळी कामं आवरायचीच राहिली. अंथरूणही जशाला तशीच होती. पहिले मी म्हणलं अगोदर बेडरूममधलं आवरून घ्यावं, तुम्ही अंथरूण वगैरे काढावे. समजा त्याच्या अंथरूण जर जास्त वेळ ठेवून त्याच्यात निगेटिव्हिटी असते, म्हणून पहिले मी अंथरूण काढायला घेते. ती अंथरूण मी माझी जरी उठताना काढले तरी तिथे तिथेच राहतातच, कारण हे उशिरा उठलेले असतात. अहो काही लवकर उठत नाही, पोरं उठून गेलेले असतात. जशाल तशी श्रुती खूप लवकर शाळेला जाते, त्यामुळे उठल्या अगोदर तिची डब्बा करून द्यायची तयारी असते. त्या अगोदर डब्बा करून द्यायचा, तिच्या वेळेला पाडून द्यायच्या, आणि नंतर मग मी माझं आवडते पोरं शाळेत गेले की दोघांनाही डबा वगैरे करून त्यांना व्यवस्थित शाळेत पाठवून दिलेलं. राहिलेले अंथरूण वगैरे काढायचे, घड्या व्यवस्थित लावून ठेवायच्या. नंतर बेडशीट वगैरे व्यवस्थित लावायची. बेडशीट लावायची एक तास येते माझी. मी लावून दिवसभरही बेडशीट निघत नाही, आणि लाकडी चम्मचनं मी छान लावला जातं बेडशीट. तसंच बेडशीट लावते मी नेहमी. आता दिवसभर हालत सुद्धा नाही गादीवरची बेडशीट. कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे घालून घ्यायच्या असतात. भेंडीची भाजी केलेली होती, पण साहेबांना भेंडीची भाजी एक भाजीनं आमचं पोटच भरत नाही, त्यामुळे 1-2 भाज्या पाहिजे, लोणचं पाहिजे. भेंडीची भाजी वगैरे काढून ठेवली. नंतर करडीची भाजी केली. करडीची भाजी करून साहेबांना द्यायची होती. करडीची भाजी वगैरे केली. सगळं आवरून वगैरे ठेवलं. थोडंफार भांडे वगैरे घासायला मी माझं बेसिन, तुम्ही सगळ्यांना नवल वाटेलं बेसिनचं, कारण माझं बेसिन असंच आहे. ते मीच बनवलेलं आहे बेसिन. घासायला वगैरे सोपं जातं, म्हणून पावसामध्ये बाहेर पण नाही जावं वाटत ना, पावसाळ्यामध्ये वगैरे. आणि छोटंसं बेसिन आहे, पण कामापुरतं छान आहे. इथेच भांडे वगैरे घासते. भांडे घासायचे असतील तर, भांडे डाळ तांदूळ धुवायचे असतील तर तिथेही सोपं पडतं मला. आणि मध्ये मध्ये कसं दुकानाचं गिऱ्हाईक येते, त्यामुळे तिकडेही पाहावं लागतं, इकडेही कापावं लागतं. काम करताना भांडे घासताना 2दा उठावं लागलं, कारण ते गिऱ्हाईक आलेलंच होतं. गिऱ्हाईक केल्यानंतर परत भांडे येऊन थोडंसं आवरलं वगैरे. चला म्हणलं आता त्यांना करडीची भाजी करून द्यायची होती. करडीची भाजी फोडणी द्यायला घेतली. तुम्ही करडीची भाजी कशी करता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठेचा लसूण वगैरे मिक्सरमधूनच काढून घेतला. कुठायला काही एवढा वेळ नव्हता माझ्याकडे, कारण आणखी माझे क्लास 2 वाजेपर्यंत मला सगळी कामं आवरून क्लासला जायचं असते. आरीवर्कचे क्लास असल्यामुळे. करडीच्या भाजीमध्ये छान शेंगदाण्याचं कूट वगैरे, लसूण, मिरची, नुसतीच डाळ वगैरे काही घालत नाही करडीच्या भाजीमध्ये मी. फोडणी देऊन छान परतून वगैरे घेतली. साहेबांना आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, आणि माझं बेसन उरलं होतं रात्रीचं. मी त्याचे धापाटे केलं होतं, तुम्ही बघितलंच असेल की ताव्यावर होतं. तावा गरम होता म्हणून ताव्यावरच ठेवलेलं होतं ते बेसनचं धापाटं, कारण कडक कडक छान लागते. आणि तोपर्यंत भाजीला वाफ वगैरे आलीच होती. भेंडीची भाजी, करडीची भाजी, आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, थोडंसं धापाटं आणि भाकरी. साहेबांना ताट वाढून दिलं. इकडची थोडीफार आता सगळी काम आवरली. इकडचं काम आवरून लगेच आता देवपूजा वगैरे करून घ्यायची, आणि लगे मग मी माझ्या क्लासला जाते.